नेक्स्ट आहे बघा, काल मी तुम्हाला प्रोग्राम दिलेला नंबर ऑफ इनव्हॅलिड आणि व्हॅलिड नंबर्स काउंट करायचे. ठीक आहे, तर तो तुम्हाला एक्सप्लेन करते. फर्स्ट राईट डाऊन करते प्रोग्राम. सपोज व्हॅलिड इनव्हॅलिड असं प्रोग्रामला नेम दिले मी, व्हॅलिड इनव्हॅलिड. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आता आपल्याला रन टाइम व्हॅल्यू घ्यायच्या नाहीयेत, सो आपल्याला स्कॅनर लागणार नाही, कारण आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्सला ऍक्सेप्ट करणार आहे व्हॅल्यू. बरोबर. आणि त्याच्यानंतर व्हॅलिड काउंट साठी व्हॅलिड लिहूयात, इनव्हॅलिड साठी इनव्हॅलिड काउंट लिहूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर आय वगैरे आपण तिथेच डिक्लेअर करू. ठीक आहे, चेक करू लागले तर आपण घेऊयात. त्याच्यानंतर फॉर लूप. आता आपण अरे ऑफ आर्ग्युमेंट कमांड लाईन आर्ग्युमेंट पास करणार आहे, सो सगळे कुठे जाणार आहेत, ARGS अरे मध्ये जाणार आहे. सो आपण तो अरे 1 by 1 स्कॅन करायचा फॉर व्हॅलिड अँड इनव्हॅलिड नंबर्स. हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नाऊ ह्याच्यामध्ये ट्राय. तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन कधी येणार आहे, जेव्हा आपण पार्सिंग करतोय तेव्हा जर स्ट्रिंग ज्याचं आपण कन्व्हर्जन इंटिजर मध्ये करतोय ती स्ट्रिंग जर नॉन नंबर असेल, ठीक आहे, म्हणजेच काय कॅरेक्टर लेटर्स असतील त्याच्यामध्ये, डॉट वगैरे स्पेशल कॅरेक्टर असतील, तर त्याचं कन्व्हर्जन होणार नाही. तेव्हा कोणतं एक्सेप्शन थ्रो होईल, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. मग आपण इथे इंट a इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्सिंग आणि ARGS ऑफ I. ठीक आहे, असेल तर व्हॅलिड प्लस प्लस. म्हणजेच काय, जर प्रॉपर कन्व्हर्जन आलं म्हणजेच काय, पार्सिंग ह्या इथे एक्सेप्शन थ्रो होणार जर तुम्ही पास केलेली स्ट्रिंग नंबर नसेल तर. बरोबर. मग इथे एक्सेप्शन थ्रो झालं तर इथे येणारच नाही, डायरेक्ट कॅच कडे जाणार. पण जेव्हा कंपायलरचा कंट्रोल इथे येईल, याचा अर्थ काय की ह्याचं मिनिंग काय आहे की जे तुम्ही स्ट्रिंग पास केली त्याचं कन्व्हर्जन प्रॉपर इंटिजर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, कॅच कोणतं एक्सेप्शन, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ऑब्जेक्ट तुम्हाला जे नेम द्यायचे ते द्या. त्याच्यानंतर जर कॅच मध्ये आलं ह्याचं मिनिंग काय आहे की कन्व्हर्जन झालं नाही आणि कॅच थ्रो झालं, एक्सेप्शन नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ठीक आहे, नाउ सिस्टीम डॉट आउट डॉट println व्हॅलिड नंबर्स किंवा टोटल व्हॅलिड नंबर्स इज इक्वल टू लिहा आणि टोटल इनव्हॅलिड इज इक्वल टू इनव्हॅलिड इज इक्वल टू किंवा इनव्हॅलिड नंबर्स इक्वल टू इनव्हॅलिड. नंतर फॉर झाले कम्प्लीट, मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ठीक आहे, आता चेक करा बघा. सपोज आता मी हा प्रोग्राम कंपाईल केला आणि रन केला, तर रन करताना आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्स देतो. बरोबर. रन करताना आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्स देतो. सपोज मी रन करताना दिलं जावा, देन माझं प्रोग्राम नेम व्हॅलिड इनव्हॅलिड. ठीक आहे, आता मी दिलं इथं 10 ABC. ठीक आहे, खाली देते, फक्त आपण एका लाईन मध्ये देतो प्रोग्राम रन करताना. मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. 3.14 20 त्याच्यानंतर XYZ आणि आता मी एंटर की प्रेस केली तर काय होणार, ARGS ऑफ 0 मध्ये जाणार 10 डबल कोट मध्ये, ARGS ऑफ 1 मध्ये जाणार ABC. बरोबर. ARGS ऑफ 2 मध्ये जाणार PQR, ARGS ऑफ 3 मध्ये जाणार 20, ARGS ऑफ 4 मध्ये जाणार XYZ. ठीक आहे, कारण नंतर आपण एंटर की प्रेस केली. काय तर राहिलंय का, PQR नंतर 3.14 मग 20 आणि मग ARGS ऑफ 5 मध्ये जाणार XYZ. ठीक आहे, इथपर्यंत. नाऊ आता काय आलं, व्हॅलिड इज इक्वल टू आपण 0 केलेले आणि इनव्हॅलिड इज इक्वल टू पण 0 केलेले. बरोबर. आता आय किती झाला, आय झाला 0. बरोबर. 0 इज लेस दॅन ARGS डॉट लेंथ. ARGS डॉट लेंथ फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करणार, 1 2 3 4 5. म्हणजे 0 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. आता इथे चेक करतोय आपण कन्व्हर्जन व्हॅलिड नंबर्स आणि इनव्हॅलिड. आता इंटिजर डॉट पार्सिंग काय पास झालं, ARGS ऑफ 0. आय 0 आहे ना, सो ARGS ऑफ 0 काय आहे 10. सो 10चं नंबर स्ट्रिंग आहे, सो ह्याचं कन्व्हर्जन होणार आहे. सो इथे एक्सेप्शन थ्रो होणार नाही. सो हे काय झालं, व्हॅलिड प्लस प्लस झालं. बरोबर. सो ट्राय कम्प्लीट झालेलं, एक्सेप्शन थ्रो नाही झाले तर कॅच होणार नाही. नेक्स्ट टाइम परत लूप. आय किती होणार,
1 होणार. 1 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. नाउ ARGS ऑफ 1 I1 आहे ना, I1 आहे. सो ARGS ऑफ 1 काय आहे? ABC. तर इथे काय होणार? एबीसीचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होऊ नाही शकत. सो नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन थ्रो होणार आणि कशाचं काउंट इन्क्रीमेंट होणार? इनव्हॅलिडचा. बरोबर. नेक्स्ट टाइम I होणार 2. 2 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. मग आता इंटिजर डॉट पार्सिंट ARGS ऑफ 2. ARGS ऑफ 2 काय आहे? PQR. अगेन ह्या स्टेटमेंटला एक्सेप्शन थ्रो होणार. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. यू कॅनॉट कन्वर्ट दॅट PQR इनटू द इंटिजर नंबर. सो इनव्हॅलिडचा काउंट प्लस झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट I किती झाला? 3. 3 इज लेस दॅन 5 ट्रू आहे. ARGS ऑफ 3 काय आहे? 3.14. 3.14. तर इथे 314 असतं तर झालं असतं, पण इथे काय स्पेशल कॅरेक्टर आहे डॉट. सो कन्व्हर्जन इज नॉट पॉसिबल. सो एक्सेप्शन विल बी थ्रोन. सो इनव्हॅलिडचा काउंट झाला 3. त्याच्यानंतर I किती झाला? 4. बरोबर. त्याच्यानंतर 4 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे. सो इंटिजर डॉट पार्सिंट ARGS ऑफ 4. ARGS ऑफ 4 काय आहे? 20. सो 20चं कन्व्हर्जन होणार आहे. सो इथून एक्सेप्शन थ्रो होणार नाही या स्टेटमेंटला आणि इथेच येणार व्हॅलिड प्लस प्लस. सो व्हॅलिड 1 होता, आता 2 झाला. नेक्स्ट टाइम कॅच होणार नाही बिकॉज एक्सेप्शन नॉट थ्रोन. नाउ I होणार 5. किती? 4 ना 5. तर 1 2 3 4 5 6 या लेंथ. हा राहिला होता काउंट करायचा. 5 इज लेस दॅन 6 कंडिशन ट्रू. मग ARGS ऑफ 5 काय आहे? XYZ. नाउ एक्सेप्शन इज थ्रोन. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. इनव्हॅलिडचा काउंट इन्क्रीमेंट झाला. नेक्स्ट टाइम I झाला 6. 6 इज लेस दॅन 6 कंडिशन फॉल्स. म्हणजे ARGS अरे मधले आपले सगळे चेक करून झाले. लूपच्या बाहेर आले. व्हॅलिड नंबर इज इक्वल टू व्हॅलिड 2 आणि इनव्हॅलिड नंबर 4. ठीक आहे. बघा 10 ABC PQR 3.14 20 XYZ ह्यातले 10 आणि 20 फक्त व्हॅलिड आहे आणि बाकी सगळे इनव्हॅलिड नंबर्स आहेत. ठीक आहे. तो हे झालं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आता मी तुम्हाला प्रोग्राम दिला. आता फक्त काय करायचं की मला आउटपुट कसं पाहिजे? व्हॅलिड नंबर्स. म्हणजे ह्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल जर हे एक्झाम्पल आहे व्हॅलिड नंबर्स इज इक्वल टू 2 आणि कोणते कोणते व्हॅलिड आहेत? 10 आणि 20 आणि इनव्हॅलिड नंबर्स इज इक्वल टू 4. इनव्हॅलिड नंबर्स इज इक्वल टू 4 आणि मग काय पाहिजे इथं? ABC PQR 3.14 आणि XYZ असं डिस्प्ले करायचं. बघा चेक करा कसं डिस्प्ले. हे असं आउटपुट. आता मी तुम्हाला 2 आणि 4 दिलेले करून. सो तुम्ही आता व्हॅलिड नंबर्स इक्वल टू 2 असं हे मला आउटपुट पाहिजे. टोटल व्हॅलिड नंबर्स इज इक्वल टू काउंट आणि मग ते व्हॅलिड नंबर्स त्याच्या खाली टोटल इनव्हॅलिड नंबरचा काउंट आणि जेवढे इनव्हॅलिड नंबर्स आहेत तेवढं. तर ह्या वे मध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचं. तर हा तुम्हाला होमवर्क आहे. हा करून मला सेंड करा. नाउ नेक्स्ट आहे बघा एक्सेप्शन. आपले 3 झालेले. फर्स्ट अरिथमेटिक एक्सेप्शन झालं. त्याच्यानंतर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आता अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आणि नल पॉइंटर पण झाला आपलं काल. बरोबर. नाउ नेक्स्ट आहे अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. बघा डायरेक्टली क्लास नेम आहेच तो. सो इच वर्डचा फर्स्ट लेटर कॅपिटल. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन मीन्स व्हॉट? सपोज आता मी अरे डिक्लेअर केला इंट A न्यू इंट आणि सपोज इथे दिलं 5. किती दिलं? 5 दिलं. ठीक आहे. तर हा अरे डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे जावा मधलं. तर काय होतं? A ऑफ 0 पासून ते A ऑफ 4 पर्यंत मेमरी अलोकेशन होते नॉर्मल वेने. ठीक आहे. आता सपोज मी अरे मध्ये एलिमेंट्स टाकले फॉर I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन 5, I प्लस प्लस आणि स्कॅनर सपोज केलेला आहे कन्सिडर करा. सो A ऑफ I इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. अरे स्कॅन केलं. काय झालं? I 0 झाला. मग तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार? A ऑफ 0 मध्ये जाणार. नंतरची A ऑफ 1 मध्ये, A ऑफ 2 मध्ये, A ऑफ 3 मध्ये, A ऑफ 4 मध्ये आणि 5 झाला I की कंडिशन फॉल्स. इथे काही प्रॉब्लेम नाही. पण सपोज आपल्याकडून इथे इक्वल टू झालं. काय झालं? इक्वल टू. तर बघा I 0 झाला स्कॅन केला A ऑफ 0, I 1 झाला A ऑफ 1 स्कॅन केला, I 2 झाला A ऑफ 2 स्कॅन केला, I 3 झाला A ऑफ 3 स्कॅन केला, I 4 झाला A ऑफ 4 स्कॅन केला. नाउ I 5 झाला. पण कंडिशन काय आपली? 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. बरोबर. म्हणजे इथे काही सिंटॅक्स एरर नाहीये. पण तुम्ही आता काय स्कॅन करणार आहे? ती व्हॅल्यू कुठे जाणार? कारण की I 5 झाले. सो A ऑफ 5 मध्ये झालंय. पण मेमरी अलोकेशन झालंय का A ऑफ 5 ला नाही. कारण साईज आपण 5 दिलेली. सो बाय डिफॉल्ट 0 to 4 झालेले. बरोबर.
मग 0 to 4th इटरेशन पर्यंत एरर येणार नाही प्रोग्राम रन केल्यावर, पण जेव्हा 5th इटरेशन येईल तेव्हा कोणते एक्सेप्शन थ्रो होईल, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. आणि फॉर इंडेक्स असेल म्हणजे सिस्टम डिफाईन मेसेज कोणता आहे की आता सपोज मी हे ट्राय मध्ये टाकलं ट्राय, जर तुम्ही इथं प्रॉपर लिहिलंय तर एक्सेप्शन येणार नाही, बट आता टाकलं तर इथं काय येणार कॅच. आणि कोणतं एक्सेप्शन अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. इथं स्कॅनर क्लास डिक्लेअर केलेला असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर इथे काय येणार बघा, जर मी सिस्टम डिफाईन मेसेज केलाय डिस्प्ले e.get मेसेज, तर सिस्टम डिफाईन मेसेज काय बघा, फॉर इंडेक्स एवढंच येतं, फॉर इंडेक्स 5. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की 5th जेव्हा झालेली इंडेक्स तेव्हा काय झालं, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. ठीक आहे. आता हा सिस्टम डिफाईन मेसेज आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर ह्याला प्रॉपर डिस्प्ले करायचं आहे तर तुम्ही असं करू शकता, एक्सेप्शन कॉट अरे इंडेक्स. आता इथे तुम्ही कसं पण लिहू शकता, फक्त क्लास नेम लिहिताना प्रॉपर लिहायचं, आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन बरोबर. आणि इथे प्लस e.get मेसेज. म्हणजे काय डिस्प्ले होईल बघा, एक्सेप्शन कॉट अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि ह्याचा मेसेज काय पुढे येईल, फॉर इंडेक्स 5. म्हणजे 5th इंडेक्सला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन थ्रो झालं. का झालं, बिकॉज इथे अशी इंडेक्स तुम्ही A5 ऍक्सेस करताय ज्याच्यासाठी मेमरी अलोकेशनच नाहीये. तर हे झालं तुमचं अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. नेक्स्ट आहे स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आता ह्याच्यामध्ये बघा, पॉज करून व्यवस्थित लिहून काढा. आणि असं पण मी तुम्हाला नोट्स देतेय, सो त्याच्यामध्ये असणारच आहे, पण तुम्हाला स्टडी करण्यासाठी व्यवस्थित लिहून काढायचं आणि व्हिडिओ परत एकदा ऐकायचं. ठीक आहे. नाउ स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन काय बघा, ते सपोज मी इथं टाकलं हॅलो, एस मध्ये टाकलं हॅलो. ठीक आहे. सो 0 1 2 3 4. ठीक आहे. एकच स्ट्रिंग आहे, एस चा अरे का नाही, ओनली वन स्ट्रिंग आहे एस आणि हॅलो टाकलेले. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी डिस्प्ले करते व्हॅल्यू, सिंपल एक कॅरेक्टर डिस्प्ले करते बघा. आता I0 जसं आपण ऍरे करतो ना रिट्राईव्ह, तसं एस डॉट लेंथ. आता हे फंक्शन झालेलं आहे. इथं आता मी पॅरेंथेसिस टाकणार बिकॉज एस इज नॉट अन ऍरे. जेव्हा ऍरेची आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची असते तेव्हा आपण लेंथ फंक्शनला पॅरेंथेसिस टाकत नाही, बरोबर. ठीक आहे. आणि आय प्लस प्लस. आता इथे बघा, सपोज मी एसओपी एस डॉट कॅरेट आय फंक्शन काय करतं, त्या पर्टिक्युलर इंडेक्सला कोणतं कॅरेक्टर आहे ते रिटर्न करतं. आता बघा, हे झालं आपलं इंडेक्स. ठीक आहे. आता I0 झाला. 0 इज लेस देन एस डॉट लेंथ. एस डॉट लेंथ काय रिटर्न करणार, 1 2 3 4 5. कंडिशन ट्रू आहे. प्रिंट काय होणार, एस मधलं कॅरेट 0. I0 आहे ना, सो प्रिंट काय होणार एच. नेक्स्ट टाइम आय किती होणार 1. एस मधलं कॅरेट 1 काय आहे ई प्रिंट होणार. नंतर I2 होणार. मग एस मधलं कॅरेट 2 म्हणजे काय एल. नंतर I3 होणार. एस मधलं कॅरेट 3 प्रिंट होणार म्हणजेच काय परत एल. I4 होणार. एस मधलं कॅरेट आय म्हणजे कॅरेट 4 डिस्प्ले होणार, दॅट इज 0. मग I5 होणार. 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण सेम आपल्या ऍरे सारखंच झालं. इथं मी इक्वल टू केलं. रन लॉजिक एरर आहे ना, ही लॉजिक एरर तुमची होऊ शकते. कंपाईल टाइम एरर नाही बिकॉज मी सिंटॅक्स बरोबर लिहिलेला आहे. पण लॉजिक एरर मीन्स काय की तुम्ही लेस दॅनच्या ऐवजी इक्वल टू लिहिलं, लेस दॅनच्या ऐवजी ग्रेटर दॅन लिहिलं, प्लस प्लस करायच्या ऐवजी मायनस मायनस केलं, बरोबर. आता बघा काय होईल की मगाशी काय होतं, 5 इज लेस दॅन 5 फॉल्स झालं. ठीक आहे. पण आता I5 झाले आणि 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. सो एस डॉट कॅरेट 5, पण कॅरेट 5 आहे का नाही. सो इथे एक्सेप्शन थ्रू होणार, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. येते का लक्षात. मग हे आपण ट्राय मध्ये टाकणार. ठीक आहे. ट्राय मध्ये असं स्टेटमेंट लिहितो दॅट मे कॉजेस अन एक्सेप्शन. बट इथे जर तुम्ही लिहिलं तर नाही होणार आहे एक्सेप्शन थ्रू. पण जर चुकून तुमचं लॉजिक चुकलं असेल तर होऊ शकतं. सो इथं कॅच लिहायचं.
इंडेक्स आउट ऑफ ओ ओ कॅपिटल सेम ॲरे सारखंच आहे, बाउन्स एक्सेप्शन. आणि मग ह्याचं पण आहे फॉर इंडेक्स असंच येतं सिस्टीम डिफाईन मेसेज. जो तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, ई डॉट गेट मेसेज, ह्याचं पण तसंच येणार फॉर इंडेक्स. ठीक आहे. तर हे झालं तुमचं स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या, पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन टाका आणि एंड करा. ठीक आहे. आणि जर इथे प्रॉब्लेम आला ना तर फॉर लूप वरती लिहा फक्त, पण फॉर लूप मध्ये आपण डायरेक्टली ट्राय नाही, मग त्याच्यातच लगेच कॅच लागतं, बरोबर की नाही. सो हेच बरोबर आहे. म्हणजेच काय, कोणत्या इंडेक्सला जर एरर आली तर डायरेक्ट कॅच कडे येणार, आणि कॅच कडे आले की परत जरी तुमचं रिमेनिंग फॉर लूप असेल तरी ते एक्झिक्यूट होणार नाही. हे बरोबर आहे. ठीक आहे. सो इथं स्टॅटिक मेन क्लास लिहा, मेन फंक्शन टाका आणि एंड करा, प्रॉपर लिहून करा. ठीक आहे. आता सपोज आता मी एस चा ॲरे घेतला, व्यवस्थित आधी स्ट्रिंग इंडेक्सचा हा प्रोग्राम लिहा. आता मी एस चा ॲरे घेते इथे 5 आणि डायरेक्टली व्हॅल्यू टाकते, न्यू करायची मग गरज नाही. स्ट्रिंग किंवा 3 टाकते एलिमेंट. आता मी स्ट्रिंग सिंगल नाहीये, आता ॲरे आहे. ठीक आहे. सो इथे आता मी केलं, आता एस डॉट लेंथ, आता हे जाणार पॅरेंथिसिस बिकॉज एस इज नाउ ॲरे, बरोबर. आणि इथे मी काय करते, प्रिंट एस ऑफ आय. बघा आता आय 0 झाला, एस डॉट लेंथ किती आहे 1 2 3, ही 0 1 2 इंडेक्स आणि 1 2 3 आहे. सो 0 इज लेस देन 3, कंडिशन ट्रू. सो एस ऑफ 0 प्रिंट झाला म्हणजे एबीसी. नेक्स्ट टाइम आय 1 झाला, एस ऑफ 1 प्रिंट झाला, दॅट इज पीक्यूआर. नंतर आय 2 झाला, एस ऑफ 2 प्रिंट झाला एलिमेंट, बरोबर. नंतर आय 3 झाला, कंडिशन फर्स्ट लूपच्या बाहेर आले. सो इथे तर काही गरज नाहीये, बरोबर. आता नेक्स्ट बघा, आता सपोज मी इथे इक्वल टू लिहिलं तर 3 इज लेस देन ऑर इक्वल टू 3, काय कंडिशन ट्रू, इथे आले. मग एस ऑफ 3 डिस्प्ले होणार बिकॉज आय 3 झालेलं आहे. पण एस ऑफ 3 मध्ये आहे का व्हॅल्यू, नाहीये. मेमरी अलोकेशन पण होणार नाही कारण की टोटल 3च आहे. आपण आता 4th करतोय, बरोबर, ऍक्सेस. सो इथे एक्सेप्शन येणार. पण आता जरी हे स्ट्रिंगचं एक्सेप्शन आलं, पण हा स्ट्रिंग आता काय ॲरे आहे. सो एक्सेप्शन थ्रो होणार ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, नॉट स्ट्रिंग इंडेक्स. जेव्हा सिंगल स्ट्रिंग असते, स्ट्रिंग एस म्हणजे विदाउट ॲरे, तर त्यातलं जर कोणतं आपण इंडेक्स ऍक्सेस करत असेल पर्टिक्युलर कॅरेक्टरची त्या सिंगल स्ट्रिंग मधल्या, तर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड. पण आता स्ट्रिंगचं ॲरे आहे आणि ॲरेची इंडेक्स आपली जे मेमरी अलोकेट झालेली अदर दॅन दॅट ऍक्सेस होतीये. सो कोणतं एक्सेप्शन होणार, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ठीक आहे. तर हे झालं तुमचं 4th आणि 5th एक्सेप्शन. आता लास्ट स्टेज की तुम्हाला आहे, बाकीचे तर तुम्हाला सांगितलं. फाईल हँडलिंगचे आपण फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये बघणार, सिक्युरिटीचं आपण ऍपलेटच्या चॅप्टर मध्ये बघणार आहे, आणि आउट ऑफ मेमरी आणि कोणतं होतं स्टॅक ओव्हरफ्लो, तर ते आपण करू शकत नाही बिकॉज आपली रॅम तर फुल होणार नाहीये. ठीक आहे. सो ते आपण परफॉर्म पण नाही करू शकत. तर हे झालं आपलं अरे इंडेक्स आणि स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. नाउ लास्ट आहे अरे स्टोअर एक्सेप्शन. अरे स्टोर एक्सेप्शन मीन्स व्हॉट. सपोज आता मी एक इंटीजर अरे घेतलाय, ठीक आहे, 5 साईजचा, न्यू, इथे आपण साईज मध्ये इथे देतो int 5. ठीक आहे. नाउ स्कॅनर क्लास, ते मेन वगैरे लिहा तुम्ही, युटिल पॅकेज लिहा आणि एक्सेप्शन बघा, रन टाइम एरर आहे. नाउ फॉर i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन a डॉट लेंथ, बरोबर, म्हणजे 5 किंवा डायरेक्टली 5 लिहिलं तरी चालेल, i प्लस प्लस. आता इथे a ऑफ i इज इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इन. आता अरे स्टोअर एक्सेप्शन आहे बघा. ठीक आहे. नाउ मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. इथं मेन ला पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन, ठीक आहे, आणि क्लास नेम. आणि कोणतं एक्सेप्शन आहे आता, अरे स्टोअर एक्सेप्शन. तर अरे स्टोअर एक्सेप्शन मीन्स काय की अरे आपण एका टाईपचा डिक्लेअर केला आणि रन टाइम आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करतोय अदर दॅन दॅट टाईप इन्सर्ट करतोय. फॉर एक्झाम्पल
मी इंटिजर ॲरे डिक्लेअर केला आणि तुम्ही रन टाइम आता त्या इंटिजर ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकताय, तर कधीतरी आपलं बाय मिस्टेक मध्ये स्पेस तरी होते किंवा एखादं नंबर प्रेस करायला जातो आणि त्याच्या खालचं बटन जे कॅरेक्टर लेटर असतं अल्फाबेट ते प्रेस होतं, बरोबर. मग त्या केसमध्ये तुमचा प्रोग्राम इंटरप्ट होऊन जातो, मध्येच एक्झिट होतो, बरोबर. मग आता आपण काय करणार आहे की ह्याला हँडल करणार आहे, बरोबर. सो आपल्या स्कॅनला ह्याला काय येऊ शकते, एरर येऊ शकते, बरोबर. सो ट्राय ब्लॉक मध्ये टाकलं. कोणता, अरे स्टोअर एक्सेप्शन. आता अरे आपण इंटिजर घेतलेला आहे, ठीक आहे. अरे स्टोअर एक्सेप्शन ई. ह्याचा गेट मेसेज आहे फक्त अरे स्टोअर एक्सेप्शन एवढाच आहे, ठीक आहे. दुसरा कोणता नाही, मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट, ठीक आहे. आता बघा हे अरे तर आपण ए ऑफ 0 पासून ते ए ऑफ 4 पर्यंत मेमरी अलोकेशन झाली. आता इथे इंडेक्सचं काही नाही प्रॉब्लेम, हा इंडेक्सचं नाही घेते आपण. I0 झाला, प्रोग्राम रन केला, आता I0 झाला. आता जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 0 मध्ये जाणार, बट ए काय तुमचं इंटिजर, सो मी 10 टाकली तर ए ऑफ 0 मध्ये 10 गेली. नेक्स्ट टाइम I1 झाला, सपोज मी 20 टाकली, ए ऑफ 1 मध्ये 20 गेली. मग I2 झाला तर चुकून माझ्याकडून ए प्रेस झाला, ठीक आहे. तर मग तेव्हाच काय होणार, एक्सेप्शन थ्रो होणार, दॅट इज अरे स्टोअर एक्सेप्शन. आणि सिस्टीम डिफाईन मेसेजेस काय आहे, अरे स्टोअर एक्सेप्शन असंच आहे. म्हणजेच काय की तुम्ही जर इंटिजर अरे करताय आणि रन केलं तुम्ही, बाय मिस्टेक तुमच्याकडे अदर दॅन इंटिजर अरे किंवा अदर दॅन इंटिजर व्हॅल्यू जर एखादी एंटर झाली, तर मग काय होणार, एक्सेप्शन थ्रो होणार, अरे स्टोअर एक्सेप्शन, ठीक आहे. तर हे झालं तुमचं. सपोज मी जर फ्लोट केला आणि चुकून जर मी अगेन कॅरेक्टर टाकलं तरी अरे स्टोअर एक्सेप्शन. जर मी कॅरेक्टर अरे घेतला आणि मी एबीसी टाकते, म्हणजे स्ट्रिंग टाकते, कॅरेक्टर अरे मध्ये एकच कॅरेक्टर आलं असतं आणि मी स्ट्रिंग टाकते, तर काय होणार, अरे स्टोअर एक्सेप्शन होणार, ठीक आहे. तर हे झाले तुमचे 6 एक्सेप्शन. आता नेक्स्ट पॉइंट आहे हँडलिंग मल्टिपल किंवा मल्टिपल कॅच स्टेटमेंट्स. मल्टिपल कॅच, ट्राय विथ मल्टिपल कॅच, ठीक आहे. बघा आता सिंटॅक्स काय, ट्राय, इथे तुमचे स्टेटमेंट्स येणार, त्याच्यानंतर कॅच. आता मी ते एक्सेप्शन 1 असं देते, एक्सेप्शन 1 ऑब्जेक्ट, कॅच एक्सेप्शन 2 ऑब्जेक्ट, ठीक आहे. 9, ठीक आहे. आता बघा सपोज तुमच्याकडे 3 स्टेटमेंट्स आहेत किंवा मोर दॅन 1 स्टेटमेंट आहे आणि फर्स्ट प्रॉपर एक्झिक्यूट झालं, त्याच्यानंतर सेकंडला काय आलं, एक्सेप्शन थ्रो झालं. आता ज्यामध्ये सिस्टम डिफाईन एक्सेप्शन ऑटोमॅटिकली ऑब्जेक्ट थ्रो होतं. मग सेकंड काय आहे की एक्सेप्शन जर थ्रो झालं तर डायरेक्टली काय येणार, कॅच सर्च करणार. फॉर एक्झाम्पल बघा आता बघा आता या स्टेटमेंट नुसार बघा, पहिल्या स्टेटमेंटला तर एक्सेप्शन नाहीये कोणतंच, कारण की प्रॉपर होणार. इथे एक्सेप्शन येणार आहे बिकॉज आपण अरे कितीचा घेतलाय, 5 ह्याचा, आणि आपण ऍक्सेस काय करतोय, ए ऑफ 6 प्रिंट करतोय आणि इंटिजर डॉट पार्सिंग मी काय केलं, एबीसी. आता मी डिव्हिजन बाय 0 पण हँडल करायचंय मला, त्याच्यानंतर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड पण आणि नंबर फॉर्मॅट पण. तर मी किती कॅच लिहिणार, 3 कॅच लिहिणार, ठीक आहे. आता बघा पहिलं लिहिलं मी, असं काही नाही की सिक्वेन्शियलीच लिहायला पाहिजे. आता मी पहिले नंबर फॉर्मॅट लिहिते, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ई. आता सध्या सगळीकडे ई डॉट गेट मेसेजेस लिहिते, त्या क्लासचा जो सिस्टम डिफाईन मेसेज येते काय तो काय होईल, डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन, ठीक आहे. 9 याचा पण ई डॉट गेट मेसेज,
आणि लास्ट कॅच कोणतं राहिलं आता, अरिथमॅटिक. डिव्हिजन बाय झिरो साठी कोणतं आहे, अरिथमॅटिक एक्सेप्शन. आता इथे तुम्ही ई सगळीकडे देऊ शकता, कारण की त्या ईचा स्कोप फक्त त्या ब्लॉक पुरताच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे आता ही एकदम बेसिक गोष्ट आहे. आणि इथे ई डॉट गेट मेसेज. ठीक आहे, मग तुमचं मेन कम्प्लीट, क्लास कम्प्लीट. इथे लिहूयात आपण पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन स्ट्रिंग args मल्टिपल कॅच आणि इथं क्लास सपोज ए. ठीक आहे, आता बघा इथे काय होईल, c इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2 तर होणार आहे. c ची व्हॅल्यू 5 झाली. ठीक आहे, नाव इथे मेमरी अलोकेशन फक्त a0 to a4 साठीच झालेले, बरोबर ना. आणि तुम्ही काय प्रिंट करता, a6 म्हणजे इथून ऑब्जेक्ट थ्रो होणार कशाचं, अरे ऑब्जेक्ट ऑफ द क्लास अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन, बिकॉज दिस इज सिस्टम डिफाईन एक्सेप्शन अँड इट इज थ्रोन ऍट ऑटोमॅटिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे a6 म्हणजे कोणतं एक्सेप्शन थ्रो होणार, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. तर इथे ऑब्जेक्ट ऑफ अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग इंटरप्रिटर काय करणार, 1 by 1 कॅच चेक करणार. तर इथे कोणतं ऑब्जेक्ट आहे, नंबर फॉर्मॅटचं, मग नेक्स्ट कॅच सेंड करणार. इथं कोणतं आहे, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, मग हे कॅच एक्झिक्यूट होणार आणि स्क्रीनवर डिस्प्ले होणार फॉर इंडेक्स 6. ठीक आहे, मग तुम्ही ह्याला काय करू शकता, मेसेजला फॉर्मॅटिंग करू शकता. पण इथं काय होणार, फॉर इंडेक्स 6, कारण की 6 इंडेक्सला काय आलेले, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. कोणत्या तरी एकच कॅच एक्झिक्यूट होणार, लक्षात घ्या. तर हे झालं तुमचं. एकदा कॅच एक्झिक्यूट झाला की परत नेक्स्ट स्टेटमेंटला जाणार नाही आणि कोणता तरी एकच कॅच काय होणार, एक्झिक्यूट होणार. आता बघा इथे मी 10 टाकले, मग जरी हे स्टेटमेंट माझं व्हॅलिड स्टेटमेंट आहे, इथे एक्सेप्शन थ्रो नाही होते, बट ह्या स्टेटमेंटलाच एक्सेप्शन थ्रो झालं आणि हे ह्या कॅचनी काय केलं, ऍक्सेप्ट केलं, प्रिंट झाला रिझल्ट आणि प्रोग्राम एक्झिट झाला. मग जरी मगाशी ठीक आहे एक्सेप्शन येत होते एबीसी, पण आता ह्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे ते व्हॅलिड आहे, तरी सुद्धा परत कंट्रोल ट्राय कडे जाणार नाही. म्हणजेच काय, जरी तुम्ही मल्टिपल कॅच लिहिलेले असेल तरी ऍट अ टाइम कोणते तरी एकच एक्सेप्शन काय होणार, हँडल होणार. आता बघा इथे एबीसी लिहिलेलं आहे, इथे आता मी 0 केलं, प्रोग्राम रन केला, तर ह्या स्टेटमेंटला एक्सेप्शन आलं, कंपायलर और इंटरप्रिटर विल throw the object of arithmetic exception class, बरोबर, because it is a division by 0. Then interpreter search, this is a object of number format exception. Next catch, object of array index, पण थ्रो कोणतं केलेलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ अरिथमेटिक एक्सेप्शन. सो हे मॅच झालं ह्या कॅच सोबत, तो इथे डिस्प्ले होणार डिव्हिजन बाय 0. ह्याचं सिस्टम डिफाईन मेसेज काय तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला सांगितलंय, डिव्हिजन बाय 0. ठीक आहे, मग कोणते तरी एकच कॅच होणार. आलं का लक्षात. ठीक आहे, मग हे झालं. आता सपोज मी इथे अरिथमॅटिक एक्सेप्शन लिहिलेलंच नाहीये, आता इथे सपोज कोणतं राहिलं, अरे स्टोअर एक्सेप्शन लिहिलं बाय डिफॉल्ट. अरे स्टोअर एक्सेप्शन. ठीक आहे, पण आता एक्सेप्शन कोणतं इथे थ्रो झालं, डिव्हिजन बाय 0 मीन्स ऑब्जेक्ट ऑफ अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास. मग सर्च होणार, इथे ऑब्जेक्ट ऑफ नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन मॅच नाही झालं, इथे पण मॅच नाही झालं, इथे पण मॅच नाही झालं, मग तुमचं एक्सेप्शन हँडल होणार नाही. म्हणजे हे कसं झालं की ट्राय कॅच जरी लिहिलेला आहे पण जी रन टाइम एरर आली तीच हँडल नाही केलेली आहे. म्हणजे हा प्रोग्राम कसा झाला की विदाउट ट्राय कॅच, बिकॉज कॅच एक्झिक्यूटच होणार नाही, सो युअर एक्सेप्शन विल नॉट बी हँडल. येते का लक्षात. ठीक आहे, म्हणजेच काय की जरी मल्टिपल कॅच लिहिले पण जर तुम्ही मॅचेस नाही केले ते कॅच, तर मग जे ऑब्जेक्ट थ्रो झाले ते ऑब्जेक्ट जर मॅच नाही झालं कोणत्या कॅच बरोबर, तर तिथे एक्सेप्शन हँडल होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे कॅच ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन्स. ठीक आहे, आता जो प्रॉब्लेम झाला आपल्याला की मी 3 कॅच लिहिले, आता किती सारे आपल्याकडे एक्सेप्शन्स आहेत, मग एवढे कॅच लिहिण्यापेक्षा आता आपला मेनच कॅच जो की तिथे काय झालेलं आहे, डिव्हिजन बाय 0 अरिथमॅटिक एक्सेप्शन, तोच आपल्याकडून मिस झाला, तर एक्सेप्शन हँडल होणार नाही जरी तुम्ही ट्राय मध्ये कोड टाकला असेल तरी. मग नेक्स्ट त्याला सोल्युशन काय की मल्टिपल कॅच लिहिण्यापेक्षा एकच कॅच लिहायचं विच विल ऍक्सेप्ट ऑल or handles or which will accept and handles all type of exception. ठीक आहे, सो मी इथे काय करणार बघा, व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. नंतर इथे काय करणार मी, तुम्हाला माहितीये की हे सगळे क्लासेस जे आहेत आपण एक्सेप्शनचे घेतलेले, अरिथमॅटिक, अरे इंडेक्स, स्ट्रिंग इंडेक्स, अरे स्टोअर, नल पॉइंटर एक्सेप्शन, दीज आर ऑल द सब क्लासेस ऑफ
this superclass. So exception class will accept and handles all types of exception. जसं C++ मध्ये कॅच होतं 3 डॉट होते बरोबर, विच accepts all kind of exception. ठीक आहे, तसंच इथे काय एक्सेप्शन सुपर क्लास आहे. मग इथे एसओपी ई डॉट गेट मेसेज. ठीक आहे, म्हणजे तो बाय डिफॉल्ट तो कंट्रोल कुठे सेंड करणार, त्या क्लासला सेंड करणार. म्हणजेच काय, जर तुमच्या लक्षात नाहीये की मला एखादं एक्सेप्शन कोणत्या टाईपचे तर डायरेक्टली काय लिहून द्यायचं, एक्सेप्शन ई. आता बघा ह्या स्टेटमेंटला एरर आली, मग अशी आपल्या हँडल होत नव्हती, पण आता होणार. बिकॉज दिस ऑब्जेक्ट एक्सेप्शन क्लासचं जे ऑब्जेक्ट आहे इट ऍक्सेप्ट्स ऑल काइंड ऑफ और ऑल टाइप्स ऑफ एक्सेप्शन. थ्रो झालं. आता इथे नाहीये एक्सेप्शन आलेलं, इथे आलेलं आहे. सो तो पण हा कॅच काय करणार, ऍक्सेप्ट करणार. आता इथे पण नाही आलं, या स्टेटमेंटला आले तरी सुद्धा नंबर फॉर्मॅट, तरी पण हा एक्सेप्शन काय करणार, हँडल करणार, ऍक्सेप्ट अँड हँडल करणार. सो दिस कॅच ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन मीन्स व्हॉट, की सिंगल कॅच लिहायचं. फक्त ह्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट लिहिण्यापेक्षा डायरेक्ट सुपर क्लास एक्सेप्शन आहे त्याचं ऑब्जेक्ट लिहायचं आणि ई डॉट गेट मेसेज मेथड कॉल करायची. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ट्राय विथ मल्टिपल कॅच अँड कॅच ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन. तर आता उद्या आपण जे एक्सेप्शनचा लास्ट पॉइंट राहिलेला युजर डिफाईन एक्सेप्शन, म्हणजे आय थिंक आपले फोर चॅप्टर का थ्री चॅप्टर्स कम्प्लीट होतील आणि इंटरफेस नंतर पॅकेज होतं बरोबर. 3 or 4 चॅप्टर कम्प्लीट होतील. मग त्यातले जे आपले फर्स्ट का सेकंड चॅप्टर मधले काय काय पॉइंट राहिलेले, आय थिंक सेकंड चॅप्टर मधले, ते आपण ह्याचे एक रिमेनिंग पॉइंट घेऊन आपण ते रिमेनिंग जे स्मॉल पॉइंट्स आहेत ते कम्प्लीट करूयात. ठीक आहे.